सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज संकष्टी चतुर्थी, तर आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळीपासून भरपूर साऱ्या सेवा करायच्या असतात। गणपती बाप्पा ही विघ्नहर्ता किंवा बुद्धीचे, आपल्याला बुद्धी जर का मागायची असेल तर ह्याच देवतेकडे आपण बुद्धी मागत असतो। बुद्धीची देवता आणि विघ्नहर्ता अशी ही गणपती बाप्पा ही देवता। तर आता गणपती बाप्पांची आपल्याला सकाळपासून काही ना काहीतरी सेवा करायची आहे। ज्यांना उपवास व्रत करायला जमत नाही त्यांनी ह्या दिवशी अगदी नक्कीच घरात मांसाहार करू नये, फक्त शाकाहारी तरी जेवण करावे। शिवाय आपल्या घरात जर का गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करावा, लाल रंगाचं फूल, दुर्वा आणि शक्य झालं तर मोदकाचा नैवेद्य नक्कीच अर्पण करावा। आता तुम्हाला अख्ख्या दिवसातून आपल्या मुलांकडून अथर्व शीर्षाचे नक्कीच पठण करून घ्यायचे आहे। नसेलच जमत तर ते तुम्ही आपल्या घरात यूट्यूबवर सुद्धा लावू शकता। अगदी थोड्याशा मोठ्या आवाजात आपल्या घरात लावा की प्रत्येकाच्या ते कानी अथर्व शीर्ष पडेल। आता आपल्याला ह्याच दिवशी अशी एक सेवा करायची आहे जी आपल्या घरात नेहमी काहीतरी विघ्न असतात किंवा आपल्या घरात दरिद्रता असते। आपल्या घरात कुणाचं कर्ज असेल तर कर्ज फिटण्यासाठी काहीतरी विघ्न येतो, तर कुणाचं लग्न ठरत नाही, लग्न ठरत असताना सुद्धा काही ना काहीतरी विघ्न येतं। म्हणजे काय तर विघ्न हे येतच किंवा घरात आजार कटकटी ह्या असतातच। आता ह्या सर्व गोष्टी दूर करण्यासाठी आपण गणपती बाप्पांजवळ काही ना काहीतरी मागत असतो, परंतु सेवा करणं खूप गरजेचं आहे। ज्या वेळेला आपल्या घरात संकट येतात त्यावेळेला आपल्याजवळ जर का सेवेचा बँक बॅलन्स असेल तर नक्कीच ते संकट काही कमी प्रमाणात आपल्या घरात, आपल्या मुलांवर, आपल्या स्वतःवर, आपल्या संसारावर कमी प्रमाणात येतं। त्यामुळे नेहमी काही ना काहीतरी सेवा करा, अगदी रोजची काही ना काहीतरी सेवा करत चला। आता आपण आजच्या सेवेकडे वळूया। तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला बघा, आता पूर्ण सकाळची वेळ गेली, संध्याकाळी ज्या वेळेला तुम्ही कामावरून घरी याल किंवा काही गृहिणी घरातच असतात तर ही आता सेवा कुणी करावी तर कुणीही करू शकतं। अगदी घरात कुणाला मासिक धर्म असेल स्त्रियांना, तर आपल्या घरात कॉलेजची मुलं असतील किंवा ज्या मुलांना ही सेवा करता येईल अशा योग्य अशा मुलांना, म्हणजे ज्यांना जमेल ही करता येईल अशाच मुलांकडून सुद्धा ही तुम्ही सेवा करून घेऊ शकता। काय करायचं आहे, आज आपल्याला संध्याकाळच्या वेळेला देवघराच्या समोर धूप दीप ओवाळून घ्यायचे आहे। गणपती बाप्पांच्या समोर आपली नेहमीची पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला एक खोबऱ्याचा तुकडा लागणार आहे। पूर्ण खोबऱ्याची वाटी घेऊ नका, कारण हा जो आपण खोबऱ्याचा तुकडा वापरणार आहोत तो दुसऱ्या दिवशी आपल्याला निर्माल्यातच टाकायचा आहे किंवा तो ही सेवा करता करता जळून सुद्धा जाऊ शकतो। आता काय करायचं, एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आणि नेहमीप्रमाणे ज्या भीमसेनी कापुराच्या वड्या आपण घरात वापरतो त्याच घ्यायच्या आहेत। ह्याचे फायदे आरोग्यासाठी पण खूप आहेत आणि आपल्या घरात जी काही निगेटिव्हिटी असते ती दूर करण्यासाठी सुद्धा ह्या कापुराचा आपण वापर करत असतो। अगदीच नसेल तर ज्या नेहमीच्या वड्या असतात त्या घेतल्या तरीही चालेल, परंतु कापूर जर का भीमसेनी असेल तर नक्कीच आग्रह करते तो वापरू शकता। आता 2-3 भीमसेनी कापुराच्या वड्या घ्यायच्या आणि एक खोबऱ्याची वाटी घ्यायची। आता एखाद्या डिशमध्ये किंवा मातीचं भांडं असेल तर त्याच्यात हा खोबऱ्याचा तुकडा ठेवा। त्यानंतर ह्या ज्या भीमसेनी कापुराच्या वड्या घेतल्यात त्याच्यातली एक वडी त्याच्यात सर्वात पहिले प्रज्वलित करा। प्रज्वलित केली की तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे। शिवाय गणपती बाप्पांना नमस्कार करून, पहिलेच तर नमस्कार करून तुम्ही प्रार्थना करायची आहे की ही सेवा कशासाठी करतात, तर आपल्या घरातलं दरिद्रता किंवा काही विघ्न असतील ते विघ्न दूर करण्यासाठी, आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदण्यासाठी आपण ही सेवा करतो, असं गणपती बाप्पांना नमस्कार करून नक्कीच तुम्ही प्रार्थना करू शकता। त्यानंतर खोबऱ्यावर एक भीमसेनी कापराची वडी ठेवा। वडी ठेवल्याच्या नंतर ती प्रज्वलित करा। ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करत तुम्ही जेवढ्या भीमसेनी कापुराच्या वड्या घेतलेल्या आहेत तेवढी प्रत्येक वडी एक एक ठेवत असताना सतत कंटिन्यू तुम्हाला ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। बघा, ही सेवा, ही संकष्टीची सेवा महिन्यातून एकदाच येते, त्यामुळे तुम्ही ही सेवा चुकवू नका। ही सेवा नक्कीच करून पहा। विघ्नहर्ता आपल्या घरातला विघ्न नक्कीच दूर करेल आणि आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदेल। आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।